शेवगा हे असं एक पीक आहे, की ते कोरडवाहू आणि बागायती दोन्ही शेतकऱ्यांना वरदान ठरलेले आहे. कोरडवाहू शेती म्हणजे जिरायत शेतीमध्ये जे आज शेतकरी पारंपरिक पिके घेतो. उदाहरणार्थ कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, बाजरी असेल, ही जी पिकांची उत्पादकता आहे कोरडवाहूमध्ये फार कमी आहे आणि फार कमी असल्यामुळे त्याचं जे उत्पन्न मिळतं ते फार तुटपुंजं मिळतं आणि त्यातून त्याचा आर्थिक स्रोत जो मिळायचा आहे तो फार उत्पादन कमी मिळत आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांना कोरडवाहू म्हणून शेवगा जर लागवड केली तर त्याचं दुसऱ्या वर्षापासूनच चांगलं उत्पादन मिळतं आणि त्याला एकेरी 1 लाखापर्यंत उत्पादन मिळतं. आणि दुसरा एक वर्ग आहे की तो बागायती वर्ग आहे, की जो बागायती शेती करतोय, पाण्याची उपलब्धता आहे, पण त्याला तो जे आता पिकं घेतोय ते त्याला परवडत नाही. त्या शेतकऱ्याला सुद्धा शेवगा वरदान आहे, कारण शेवगा लागवडीनंतर आहे 6 महिन्याच उत्पादन तो वर्षामध्ये लगेच 2 उत्पादन आपल्याला घेता येतात. आणि शेवग्याची जी आजची परिस्थिती आहे, की शेवग्याची निर्यात देशांतर्गत त्याची मार्केट मोठं आहे आणि विदेश